तर चला थेट मुद्द्यावर येऊया. आज आपण FETs म्हणजेच फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर्सच्या आत डोकावणार आहोत. आपण त्यांची कामगिरी कशी मोजली जाते याचा जणू काही ब्लूप्रिंटच उलगडणार आहोत. चला तर मग पाहूया की हे छोटेसे डिव्हाइस आपलं तंत्रज्ञानाचं जग कसं चालवतात. पण एक मिनिट, विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एक ट्रान्झिस्टर दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो तरी कसा? ह्याचं उत्तर त्यांच्या परफॉर्मन्सच्या आकड्यांमध्ये, त्यांच्या स्पेसिफिकेशन्समध्ये दडलेलं आहे. आणि आज आपण तेच डिकोड करणार आहोत. तर आज आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण ट्रान्झिस्टर्सची भाषा समजावून घेऊ, मग त्यांचे 3 मुख्य पॅरामीटर्स पाहू, त्यानंतर त्यांच्या वेगावरच्या मर्यादा, जेफेट आणि मॉसफेट मधला फरक, आणि शेवटी आधुनिक ट्रान्झिस्टर समोरची आव्हानं कोणती आहेत यावर नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. जेव्हा आपण ट्रान्झिस्टर्सच्या पॅरामीटर्सबद्दल बोलतो तेव्हा आपण नक्की कशाबद्दल बोलत असतो? सोप्या भाषेत सांगायचं तर ही त्या डिव्हाइसची स्पेकशीट आहे जी त्याबद्दल सगळं काही सांगते. याला आपण एका सोप्या उदाहरणाने समजू शकतो. समजा आपण एक गाडी घेतोय. आपण तिची स्पेकशीट पाहतो, बरोबर? तिचं इंजिन किती पॉवरफुल आहे, मायलेज किती आहे. अगदी तसंच FET पॅरामीटर्स आपल्याला सांगतात की एक ट्रान्झिस्टर किती शक्तिशाली, कार्यक्षम आणि वेगवान आहे. आता त्या 3 मूलभूत पॅरामीटर्सबद्दल बोलूया जे खऱ्या अर्थाने FETच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवतात. यांना आपण त्या डिव्हाइसच्या नियंत्रणाचे मुख्य लिव्हर्स असंही म्हणू शकतो. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे ट्रान्सकंडक्टन्स म्हणजे GM. हा म्हणजे काय तर ट्रान्झिस्टरचा ॲक्सेलरेटर समजा. आपण गेटवर थोडा व्होल्टेज बदलला की आउटपुट करंट किती झटकन बदलतो हेच GM सांगतं. GM जितकं जास्त तितकं डिव्हाइस जास्त प्रतिसाद देणारं म्हणजे जास्त सेन्सिटिव्ह. दुसरा आहे AC ड्रेन रेझिस्टन्स म्हणजे RD. हा डिव्हाइसचा अंतर्गत विरोध आहे. आणि गंमत म्हणजे जेव्हा ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये असतो म्हणजे पूर्ण क्षमतेने काम करत असतो तेव्हा हा रेझिस्टन्स खूप जास्त असतो. आणि हे चांगलं आहे कारण यामुळेच आपल्याला एक स्थिर, सपाट आउटपुट मिळतो. आणि इथे दिसणारं सूत्र हेच गणिती भाषेत सांगते. हे आपल्याला व्होल्टेज आणि करंट यांच्या बदलांमधला नेमका संबंध दाखवतं, ज्यामुळे आपल्याला त्याच्या आत काय घडतं याची अचूक कल्पना येते. आणि तिसरा मुख्य पॅरामीटर आहे ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच म्यू. याच्या नावावरूनच कळतंय. हे सांगतं की एखादा FET येणाऱ्या सिग्नलला किती पटीने मोठं म्हणजे ॲम्प्लिफाय करू शकतो. ही त्याची सैद्धांतिक कमाल क्षमता आहे. म्यूचं हे सूत्र आपल्याला त्या डिव्हाइसच्या व्होल्टेज वाढवण्याच्या क्षमतेचा नक्की आकडा देतं. खरं तर यावरूनच त्याची ताकद मोजली जाते. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे तिन्ही पॅरामीटर्स काही वेगवेगळे नाहीत, ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. म्यू हे RD आणि GM यांच्या गुणाकारा एवढं असतं. याचा अर्थ हे तिघे मिळून एक परिपूर्ण, एकमेकांवर अवलंबून असलेली सिस्टीम तयार करतात. बरं, आतापर्यंत आपण थेअरी बघितली. चला आता थोडा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. कारण वास्तवात प्रत्येक डिव्हाइसला काही भौतिक मर्यादा असतात, विशेषतः वेगाच्या. 10चा 15वा घात ओहम. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. इतका प्रचंड असतो एका मॉसफेटचा इनपुट इम्पिडन्स. आणि याच अविश्वसनीय आकड्यामुळे तो जवळजवळ 0 इनपुट करंटवर काम करतो. म्हणूनच तो एक अत्यंत कार्यक्षम, व्होल्टेज नियंत्रित डिव्हाइस आहे. पण प्रश्न येतो की इतका जास्त इम्पिडन्स येतो कुठून? तर याचं कारण आहे त्याची रचना. मॉसफेटमध्ये गेट आणि चॅनलमध्ये एक ऑक्साईडचा थर असतो जो करंटला अडवतो. आणि जेफेटमध्ये गेट जंक्शन रिव्हर्स बायस्ड असतं. दोन्ही केसमध्ये गेटमधून जवळजवळ करंट वाहतच नाही. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक पण असतो, नाही का? या सर्किटमध्ये दिसणारे CGS आणि CGD हे असेच काही लपलेले शत्रू आहेत. हे आहेत पॅरासायटिक कपॅसिटन्स, जे डिव्हाइसच्या आतच तयार होतात आणि त्याच्या स्विचिंग वेगाला ब्रेक लावण्याचं काम करतात. आणि या वेगाला मोजण्यासाठी आपल्याकडे काही मापदंड आहेत. एक आहे ट्रान्झिशन फ्रिक्वेन्सी FT, जी डिव्हाइसच्या वेगाचा एक बेंचमार्क आहे. दुसरा आहे मॅक्सिमम ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी Fmax, जी एक अधिक व्यावहारिक वेग मर्यादा आहे. आणि तिसरा आहे ट्रान्झिट टाइम टाऊ, म्हणजे इलेक्ट्रॉनला चॅनल पार करायला लागणारा वेळ. ही तर अगदी भौतिक स्पीड लिमिट आहे. चला आता वेळ झाली आहे एका मोठ्या सामन्याची. जेफेट विरुद्ध मॉसफेट. हे फेट कुटुंबातले 2 महत्त्वाचे सदस्य आहेत. पाहूया कोण कुठे सरस ठरतं. कारण प्रत्येक कामासाठी योग्य उपकरणाची निवड करणं महत्त्वाचं असतं. या दोघांमधला मूळ फरक त्यांच्या कामाच्या पद्धतीत आहे. JFETमध्ये करंट नियंत्रित करण्यासाठी एका PN जंक्शनचा वापर होतो, तर मॉसफेटमध्ये एका इन्सुलेटिंग ऑक्साईड लेयरचा.
हाच त्यांच्या डिझाईनमधला कळीचा मुद्दा आहे. आणि हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतो. बघा, मॉसफेटचा इनपुट रेझिस्टन्स कितीतरी पटीने जास्त आहे आणि त्याला बनवणंही सोपं आहे. पण दुसरीकडे जेफेटचा आउटपुट जास्त स्थिर असतो. म्हणजे प्रत्येकाची स्वतःची अशी एक खासियत आहे. आता आपण थेट आजच्या काळात येऊया. तंत्रज्ञान जसजसं प्रगत होत आहे तसतसे ट्रान्झिस्टर्स अक्षरशः लहान आणि अजून लहान होत आहेत. पण जेव्हा गोष्टी इतक्या लहान होतात तेव्हा काही नवीन आव्हानं आणि काही नवीन पॅरामीटर्स समोर येतात. उदाहरणार्थ सॅच्युरेशन वेलॉसिटी म्हणजे इलेक्ट्रॉन एका विशिष्ट वेगापेक्षा जास्त धावूच शकत नाहीत. जणू काही त्यांच्यावर स्पीड लिमिट लावलं आहे. मग आहे चॅनल लेंथ मॉड्युलेशन, ज्यामुळे करंट पूर्ण सॅच्युरेट होत नाही. आणि सबथ्रेशोल्ड स्लोप, जो हे ठरवतो की ट्रान्झिस्टरचं ऑफ बटन खरंच किती चांगलं काम करतं. आणि हा एक खूप महत्त्वाचा बदल आहे. आधी ट्रान्झिस्टर लहान केल्यावर त्याचा वेग दुपटीने वाढत होता, पण आता खूप लहान झाल्यावर तो त्या प्रमाणात वाढत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण त्यांना जितकं लहान करतोय तितका वेगात मिळणारा फायदा कमी होत चालला आहे. त्यांचं स्केलिंगचं गणितच बदलून गेलं आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, जेव्हा चॅनलची लांबी फक्त काही अणूंइतकी लहान होईल तेव्हा कामगिरीची व्याख्या करणारे नवीन पॅरामीटर्स कोणते असतील? कारण त्या पातळीवर भौतिकशास्त्राचे नियम वेगळ्या पद्धतीने लागू होतात. ह्या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला तंत्रज्ञानाच्या पुढच्या युगात घेऊन जाईल. विचार नक्की करा.